पुण्यातून एक मोठी बातमी। पुणे शहराच्या अनेक भागांना पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे। यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पर्वती जलकेंद्रातून एसएनडीटीकडे जाणारी पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे। तर मुख्य जलवाहिनीच्या कामाच्या दुरुस्तीच्या वेळेस ही पाईपलाईन फुटली आणि पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले। पाईपलाईन फुटल्याने शहरातील अनेक भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील विरोधी पक्षनेतेपद रिकामच राहिलं आणि आता या पदाबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद नागपुरात 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भरलं जाणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे। धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री बदलण्याची मागणी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। त्यामुळे नाशिक रायगड नंतर धाराशिवमध्ये महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रांत समन्वय बैठक होणार आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ही वार्षिक प्रांत समन्वय बैठक पार पडणार आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये प्रांतातील विविध प्रतिनिधी सहभागी होणार असून 49 संघटनांमधून सुमारे 434 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। ठाणे शहरात मनसेच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकानं नाही तर शाळाही बंद करेन असा इशारा बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलाय। मनसे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे यांनी लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 8 ते 10 आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेला आहे। तर दरम्यान जाधव यांच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे। मात्र हे आमदार कोण आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे। काहींना शिंगा फुटली आणि जिल्ह्याच्या राजकारणाची गणितं फिसकटली असं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं होतं। ते स्वतःबद्दल बोलले असावेत असं प्रत्युत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं। विमानतळ परिसरामध्ये स्वच्छतेसाठी मनपा आयुक्त मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं। आयुक्त नवल किशोर राम यांनी विमानतळ परिसरात पाहणी केली। विमानतळ लगतच्या परिसरामध्ये खासगी मोकळ्या जागांवर असलेला कचरा आणि राडारोडा काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। अहिल्यानगरमध्ये अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 4 डंपर तसंच 8 ब्रास वाळू असा एकूण 61,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना उभाठाचे आमदार प्रवीण स्वामी यांची निवासस्थानी भेट घेतली आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये उमरगा येथील निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं स्वागत करण्यात आलं। त्यामुळे ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। पत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूया। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं 5 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। या गाड्या मुंबई सेंट्रल ठोकूर, मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड, वांद्रे टर्मिनस रत्नागिरी, वडोदरा रत्नागिरी या मार्गांवर धावणार आहे। या विशेष गाड्यांमुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। या गाड्यांचं आरक्षण 23 जुलैपासून सुरू होणार आहे। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं कोकण रेल्वेनं विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून त्यांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे। 25 जुलैपासून तिकीट आरक्षण सुरू होणार असल्याचं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलं। वांद्रे वसुआ कोस्टल रोडचं काम सुरू असून पुढे दहिसर आणि भाईंदरपर्यंत हा रस्ता होणार आहे। त्याचा कार्यादेशही जारी करण्यात आलेला आहे। उत्तनपासून विरारपर्यंत सागरी सेतू बांधला जाणार आहे। यामुळे विरारपासून कुलाब्यापर्यंत एक इंटिग्रेशन नेटवर्क उभं होणार आहे। ऑक्टोबरपर्यंत मेट्रो कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। उपनगरीय लोकलला नवे डबे असावेत अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे। या संदर्भात सकारात्मकता निर्णय घेत असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी मान्य केलं असून लवकरच मुंबईत येऊन ते या संदर्भातील अधिकृत घोषणा करतील। मात्र डबे जरी एसी असले तरी तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळात सांगितलं। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,285 घरांच्या लॉटरीसाठी शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत 7,421 अर्ज आले असून 2,499 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आलेली आहे। 13 ऑगस्टच्या रात्री 11:59 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे। उपनगरीय रेल्वेवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमधील राज्य सरकारच्या अधिपत्याखालील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। त्यानुसार या धोरणाची व्यवहार्यता तपासून सरकारला शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे।
गेल्या 5 वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 10,000 जणांचे नोकरीचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. राज्य सरकार, निमसरकारी संस्थांमधील अनुकंपाच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून सप्टेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही नियुक्ती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहराच्या अनेक भागांना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गेल्या 15 दिवसात ठाणे पालिका क्षेत्रात डेंग्यूचे 88 तर मलेरियाचे 58 रुग्ण आढळलेले आहेत. यासह कॉलरा, कावीळ, टायफॉइड, लेप्टो, स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढलेले आहेत. खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांना खाटा देखील मिळत नसल्याचं समोर आलं. मुंबई विद्यापीठानं युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क जारी केलं असून विज्ञान वर्गवारीतून रसायनशास्त्र विभागाला प्रथम पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. तसंच या विभागाला सर्वाधिक 15 लाख रुपयांचे अनुदान देखील आता विद्यापीठाकडून मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसनं खासगी ट्रॅव्हल्स आणि कंपन्यांशी जोरदार टक्कर दिली होती. वाहतुकीच्या स्पर्धेमध्ये शिवशाही अग्रगण्य ठरत होती. मात्र आता एसटीचा मोठा ब्रँड असलेली शिवशाही हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिवशाहीचे रूपांतर हिरकणी बसमध्ये करण्यात येत आहे. शिवशाहीचं रूपांतर झालेली पहिली हिरकणी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली असून लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार आहे. मुंबई महानगरातील नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी महापालिकेनं तंत्रज्ञान स्नेही पाऊल टाकलेलं आहे. भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई महापालिका चालवत असलेल्या स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. मानवी मनोरे रचण्याच्या प्रकाराला साहसी खेळाचा दर्जा शासनानं दिलेला आहे. गोविंदांचा वाढता प्रतिसाद विचारात घेऊन वर्ष 2025 मधील दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगानं क्रीडा खात्याकडून राज्यातील 1.5 लाख गोविंदांना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. पुणे विमानतळ परिसरातील खासगी मोकळ्या जागांवर कचरा तसंच राडारोडा आहे अशा जागा मालकांना 7 दिवसांची नोटीस देऊ आणि त्या तातडीनं स्वच्छ कराव्यात, अन्यथा महापालिका त्या जागा ताब्यात घेईल असा इशारा पुणे महापालिकेनं दिला. राज्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या 357 इमारती उभारण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 458 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे. इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील तिसरी नियमित फेरी जाहीर करण्यात आली आहे. या प्रवेश फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करून अर्जाचा भाग 1 भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 2025 या शैक्षणिक वर्षासाठी 2 फेऱ्यांमध्ये केवळ 50,566 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. ITIसाठी 1,47,432 जागांची प्रवेश क्षमता उपलब्ध होती. दुसऱ्या फेरीतही अल्प प्रतिसाद असल्याचं चित्र आहे. खारघर शहरातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि या पर्वताच्या कुशीत वसलेल्या ओवे डॅमचं पाणी आता वापरलं जाणार आहे. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 5 कोटी रुपये खर्च करून तलावाचा विकास केला जाणार असून धरणातील राखीव पाण्याचा उपयोग खारघरवासियांसाठी केला जाणार आहे. डोंबिवलीतील पलावा पुलाचं शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाहीये. पुलावर पुन्हा एकदा खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. याबाबतचा एक फोटो आणि व्हिडिओ मनसे नेते राजू पाटील यांनी समाज माध्यमातून पोस्ट केलाय. आता एक मोठी बातमी. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा ही काल्पनिक असल्याचा दावा आरोपी शरीफुलनं केलेला आहे. वांद्र्याच्या घरात घुसून सैफवर हल्ला केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिक शरीफुलला अटक करण्यात आली होती. दरम्यान शरीफुलनं मुंबई सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलाय. आपण निर्दोष असून आपल्या विरोधात गुन्हा हा काल्पनिक असल्याचं अर्जामध्ये दावा करण्यात आलाय. या अर्जाची कोर्टानं दखल घेतली आणि 21 जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश कोर्टानं सरकारी वकिलांना दिलेत. शरीफुलनं एप्रिल महिन्यात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र हा अर्ज त्यानं मागे घेतला होता. आता नव्यानं वांद्रे कोर्टात अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. श्रावणाची चाहूल लागताच कोकणातल्या मच्छी बाजारात पर्यटकांची गर्दी वाढते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या किनारपट्टीवरून आलेली ताजी सुरमई, पापलेट, बांगडा आणि कोळंबी खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत. छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळानं देशातील टॉप 10 विमानतळांमध्ये झेप घेतलेली आहे. देशातील 60 विमानतळात चिकलठाणा विमानतळ 8व्या क्रमांकावर आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोळे इथे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक घेण्यात आलं. एनडीआरएफच्या जवानांनी आपत्तीच्या वेळी प्राथमिक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन कसं करावं याचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं.
अमरावतीमधील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन इथे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील तेली समाजाच्या सर्व घटकांना एकत्र करत मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यामध्ये राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच उद्योजकांचा गौरव करण्यात आला। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेच्या दोन्ही बाजूंनी नियोजित पुणे महानगर विकास प्राधिकरणानं 30 मीटर रुंदीच्या आरक्षित सर्व्हिस रस्त्याला 50 गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता। याबाबत संबंधित विभागाकडे हरकती देखील शेतकऱ्यांनी नोंदवल्या होत्या। गेली 25 वर्षे शेतकऱ्यांचा हा लढा सुरू होता। अखेर उच्च न्यायालयानं एमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा रद्द केल्यानं शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झालाय। मावळ तालुक्यातील 10 गावांना जोडणारा पवना नदीवरील लोखंडी साकव पूल आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल पडून दुर्घटना घडली आणि त्यानंतर धोकादायक असणाऱ्या पुलावरून प्रशासनानं त्वरित वाहतूक बंद केली। वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, औद्योगिक क्षेत्र आणि शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामं याचा परिणाम नाशिक शहरातील हवेच्या गुणवत्तेवर होतोय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा वायू प्रदूषणामध्ये तब्बल 16% वाढ झालेली आहे आणि गेल्या वर्षी हवा गुणवत्ता निर्देशांक 78 इतका होता, तो आता वाढून 92 पर्यंत पोहोचलाय। संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळ्याचं औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आज माऊलींच्या दर्शनाला आळंदीमध्ये येणार आहे। रात्री 8च्या सुमारास संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा भेट सोहळा संपन्न होईल। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर वारी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। या दिंडीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक सहभाग घेत महाआरती केली, तसंच भाविकांसोबत टाळ वाजवून गिरीश महाजन यांनी विठुरायाचा जयघोष केला। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या भाविकांसाठी भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूर वारी विशेष रेल्वे सोडण्यात आली। या रेल्वेनं 3000 पेक्षा जास्त भाविक पंढरपूरकडे रवाना झाले। मंत्री गिरीश महाजन यांनी याला हिरवा झेंडा दाखवला। पांडुरंगाची पालखी श्री संत सावतामाळी महाराजांना भेटण्यासाठी तीर्थक्षेत्र अरण्यला जात असते। या प्रसंगी श्री विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला चांदीमध्ये गुंफलेल्या तुळशीमाळा परिधान करण्यात आल्या। शासनानं जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी 20 जुलैपर्यंत मुदत दिली होती। मात्र यामुळे मोठ्या संख्येत धान उत्पादक शेतकरी धान विक्री करण्यापासून वंचित राहिला असता। अशा शेतकऱ्यांकडून धान खरेदीचं उद्दिष्ट तसंच मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात होती। यावर शासनानं धान खरेदीचं उद्दिष्ट 1 लाख क्विंटलला वाढवून देत धान खरेदीसाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। राज्यातील 31 जिल्हा सहकारी बँकांपैकी 20 बँका एकतर अडचणीत आहेत किंवा बंद पडलेल्या आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यांमधील विविध कार्यकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना होणारा कर्जपुरवठा ठप्प झाला। यावर तोडगा म्हणून आता राज्य शिखर बँकेनं थेट सोसायट्यांनाच कर्जपुरवठा करण्याचं ठरवलंय। त्यासाठी या सोसायट्यांना मागणीनुसार कर्जपुरवठा करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव इथे जलवाहिनी दुरुस्तीसाठी 2 दिवस लागले आणि त्यामुळे सिडको हडकोसह जुन्या शहराचा पाणीपुरवठा चक्क 2 दिवस पुढे ढकलण्यात आला। ज्या नागरिकांना 8 दिवसानंतर पाणी मिळत होतं त्यांना आता थेट 11व्या दिवशी पाणी मिळणार आहे। पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांच्या कॉरिडॉर संदर्भातील शंका दूर करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकारी पदाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे। सोलापुरातील जगजीवन राम झोपडपट्टी इथे दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता। त्यांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची आर्थिक मदत चेकद्वारे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून देण्यात आली। भुसावळ पालिकेनं शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणेचं 5.5 कोटी रुपये खर्च करून पुनरुज्जीवन केलं। मात्र यानंतर पाणीपुरवठ्याचं रोटेशन 1 दिवसानं सुद्धा कमी झालं नाही आणि त्यामुळे एकीकडे तापी नदी दुथडी भरून वाहत असताना शहरात उन्हाळ्याप्रमाणेच 9 ते 10 दिवसाआड पाणी मिळतंय।